बांगड्याच्या कालवणाला कलर बघा कसा जबरदस्त आलाय, शिजतंय आणि तयार होत. मसाला थंड झालाय आणि आता हा असा बांगड्यांमध्ये भरून घ्यायचा. आणि इकडे स्टफ केलेला बांगडा पण आता रेडी झालाय. एक नंबर फ्राय झालाय, एकदम कुरकुरीत झालेला आहे. हे बघा. आणि ह्या व्हिडिओ आहेत ना फेसबुकला टाकायच्या आधी आम्ही यूट्यूबला टाकतो, त्यानंतर मग फेसबुकला टाकतो. तर नमस्कार, मी रमेश एवढे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. पिऊ आहे सोबत आणि आज आहे रविवार. तर आज कसला बेत झाला आहे? मच्छी. आज मच्छी आहे घरी. तर आज कशा प्रकारे मच्छी बनवते, कारण ह्याच्या आधीची व्हिडिओ बघितली असेल. मी मच्छी आणली, विकायला आणली होती मच्छी, पण ती घरी पण वापरायला झाली, म्हणजे घरी पण आम्हाला खायला झाली मच्छी. तर तिचं आज काय बनवते ना, तर ते रेसिपी तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे. तर चला किचनमध्ये जाऊया. इथे तेल ठेवलेलं आहे तापायला आणि हे बघा, ही बांगडा मच्छी होती. बांगडा साईज मस्त होती, मोठी एकदम. आणि इकडे कोळंबी आहे, घरी कोळंबी पण आणलेली होती आम्ही. आणि हा बांगडा. हे वाटण कसलं केलं आहेस? हे कोळंबीसाठी केलंय. ह्याच्यामध्ये मी सुकं खोबरं घेतलंय, ते भाजलं थोडंसं. आणि कांदा घेतला, ते काय भाजलेलं नाहीये. आणि टोमॅटो, लसूण, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर. अच्छा, ह्याचं काय बनवायचं? सुकं की ह्याचं ओलं कांदा? ओलं म्हणजे भातावरती बनवलं आपल्याला. आणि थोडंसं चिकूसाठी आहे. चिकूसाठी ते सुकं करायचं आहे. तर चला, इकडे तेल तापलंय आणि तेलामध्ये आत्ता गेलेले आहे लसूण, कढीपत्ता तडतडलेला आहे आणि ही हळद तेलावरतीच टाकलेली आहे, म्हणजे तेवढाच कलर पण येतो. आणि हा घरगुती मसाला जो आम्ही घरीच बनवलेला आहे, म्हणजे वाटलेला आहे तो मसाला. तर मसाले सगळे पडलेले आहेत, आपले रेग्युलर घरचे मसाले. आणि हा वाटण केलेला मसाला मस्तपैकी तो आता याच्यामध्ये फ्राय करायचा एकदम. थोडं त्या मसाल्याला पण असं तेल सुटलं पाहिजे. चांगलं तेल सुटेपर्यंत तो थोडा फ्राय करायला पाहिजे. फ्राय झाल्यानंतर मस्त त्याच्यावरती एक तेलाची लेअर, पण तेल सोडतो मसाला, तोपर्यंत थोडा फ्राय करायचा. मसाला आता थोडासा फ्राय झाला पाहिजे याच्यामध्ये. आणि कोळंबीची साईज बघा, हे बघा. मागे आणली होती याच्यापेक्षा मोठी होती. हे बघा, मस्त लागते ही कोळंबी. ही खाडीची की समुद्राची असते? तेच ना, खाऱ्या पाण्यातली. थोडी व्हाईट होती, पण मस्त लागते खायला, एकदम जबरदस्त. मसाला मस्त व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि आता त्याच्यावरती ही कोळंबी टाकलेली आहे. त्यात पाणी टाकणार आहेस की थोडं पाणी टाकणार ना? आपल्याला एकदम सुक्कं करायचं इथे. मसाला प्रॉन्स मसाला त्या टाईपमध्ये. आणि आंबटसाठी काय टाकलं त्याच्यामध्ये? आंबट नाही घालायचं त्याच्यामध्ये, यामध्ये टोमॅटो आहे ना, त्यामुळे आंबट नाही घालायचं. अच्छा, म्हणजे टोमॅटोमुळे ते ऑलरेडी आंबट लागतं खायला. ही कोणती मिरची टाकली? शंकेश्वरी मिरची आहे. ती थोडी नरम झाली पाहिजे, म्हणजे मसाला वाटताना ती लगेच वाटली जाईल त्यामध्ये. आता हे आपल्याला जे माशाचं म्हणजे बांगड्याचं जे कालवण करायचं आहे ना, त्यासाठी हे सगळे मसाले घ्यायचे आहेत आपल्याला. हे काय टाकलं? धने घेतलेले आहेत थोडे. आपल्याला पाहिजे तेवढे घ्यायचं प्रमाण. मसाल्याचं जेवढं प्रमाण पाहिजे तेवढं आपण घ्यायचं. ही थोडी नरम झाली आहे आणि ती आता मसाल्याच्या बाउलमध्ये, भांड्यामध्ये मसाला वाटण्याच्या, त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. ही तोडून मस्त नरम झाली ती आता. म्हणजे अद्रक, थोडं अद्रक घेतलेलं आहे त्यामध्ये. सगळी वाटण्याची तयारी चालू आहे. आता याची लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. बघा, कांदा आणि एकच कांदा टाकणारच ना?
तर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे ते ओलं खोबरं. हे नारळ किसून ठेवलेलंच आहे. तर त्यात थोडं हे ओलं खोबरं ॲड करायचं आहे. आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं ना प्रमाण सगळं. हे मसाले पण यातच टाकणार आणि नंतर फोडणी देताना पण नाही, फोडणीला नाही घालणार मसाले. फोडणीला नाही. अच्छा, हे फक्त ह्या मसाल्यामध्ये टाकायचे. आपले घरगुतीच मसाले आहेत. हे बघा, हा लाल मसाला जो घरीच वाटलेला आणि गावची हळद आहे आणि इकडे गरम मसाला आहे. बस हेच रेग्युलर जेवणामध्ये. आणि हे बघा नॉर्मली आपलं पाहिजे तेवढं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि हे काय आहे, तिरफळ. मच्छीमध्ये तिरफळ असलं ना की त्याचा एक स्वाद येतो त्याचा खाताना. आणि ते थोडं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं. ओलं केलं असेल ना तर ते थोडं असं कसं नरम होतं एकदम आणि वाटलं जातं लवकर. त्यासाठी सगळं हे करावं लागतं. आणि माशांचे तुम्ही बांगड्याची साईज बघत असाल, बघा कसली आहे. एकच नंबर बांगडा आहे हे बघा. आणि हे कालवणातले बांगडे किंवा मच्छी खायला खूप छान लागते. तेवढंच त्याचं ते कालवण खूप भारी लागतं. आणि भाकरीबरोबर असेल ना, भाकरीचा बेत आहे काय आज? हां हाय, मच्छी आहे तर भाकरी पाहिजे. ते झाले ना थोडे नरम, धुवून घ्यायचे ते वाटतात मिक्सरमध्ये. वाटतात ना, मी थोडे ओले केले की अजून थोडे सॉफ्ट होतात. तर आता मिक्सरची तयारी. आता मिक्सरचा आवाज घ्या. अच्छा, नॉर्मल झाले. अजून थोडं ग्राइंड करायला लागेल. झालं ना वाटून? झालं व्यवस्थित. आणि पाणी थोडं कमीच आहे. हे सगळं यूज करणार आहे त्यामध्ये. आणि ह्या व्हिडिओ आहेत ना फेसबुकला टाकायच्या आधी आम्ही यूट्यूबला टाकतो, त्यानंतर मग फेसबुकला टाकतो. तर फेसबुकला खूप व्हायरल होतात आणि यूट्यूबला पण तेवढा प्रतिसाद द्या. आणि अजूनपर्यंत जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. हाय हाय, किचनमध्ये काय आहे तुमचं? काय मच्छी बनवायला आला तू? हे तू बनवणार आहे मच्छी नक्की? कोणती मच्छी बनवायला येते तुला? बांगडा आणि हां, आणि कोणता? कोळंबी. कोळंबी आणि मोसंबी. कोणती तू खातो कोणती मच्छी आवडीने? मोसंबीची मच्छी. मोसंबीची मच्छी असते काय ते सांग. आता काय करते? हा, मम्मा काय करते ते सांग. तेल टाकलं ना, आता तेल टाकलं. तेल टाकल्यावर काय करणार? लसूण हा, मीठ टाकणार. तू टाकणार? एकच हा, साईडला व्हायचं. साईडला व्हायचं. वा 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 वा. आता चिकूच्या हातची रेसिपी. हा ना चिकू? ए चिकू, चिकू तुझ्या हातची रेसिपी. हा हा. हे बघा मस्त फोडणीला लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आणि आपला हा मसाला आता वाटण केलेलं, ओलं वाटण बोलतं त्याला. देणार नंतर. तर ओलं वाटण ह्याच्यामध्ये सगळं टाकणार ना? सगळं यूज होणार. कारण आम्हाला ही जी बनवायची आहे ना 2 टायमिंगसाठी बनवायची आहे की नाही? दुपारी पण संध्याकाळी पण. म्हणजे रविवारचं जेवण होतं ना ते 2 टायमिंगचं होतं. दुपारी पण खातो आणि रात्री पण. आणि मुंबईच्या ठिकाणी आता आहेत ना व्हिडिओ थोडे कमी येत आहेत. तर आता गावी जाऊ, त्यानंतर तुम्हाला चांगले चांगले कंटेंट नक्की देऊ. रेसिपी पण चुलीवरच्या रेसिपी पण दाखवू आम्ही, आहे की नाही? आणि गावी जाऊ तेव्हा इकडे एवढं शूट करायला एवढा मूड येत नाही. गावाला वातावरणच भारी असतं गावचं. आता शिमग्याला जायचं आहे गावाला. सगळ्या गावच्या व्हिडिओ येतील त्याच्यानंतरच्या कदाचित. हे बघा आता काय टाकलंय? मसाला टाकला ना? मसाला बघा कलर बसला आलाय. आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा मच्छीमधल्या ह्या मिरच्या, मच्छीमध्ये शिजवलेल्या मिरच्या कोणाकोणाला आवडतात. आणि तुला आवडते? भाकरीबरोबर एवढी छान लागते ना खायला, एक नंबर. ह्या न फोडता टाकायच्या. म्हणजे जर तिखट असतील ना मिरच्या, आता ह्या तर तिखट आहेत, ह्या काळ्या मिरच्या तिखट आहेत, थोड्या जास्त ग्रीन आहेत त्या. तर त्या कशा एवढं तिखटपणा त्यामध्ये येत नाही. तर ह्या आपण
एवढ्या मिरच्या त्यामध्ये टाकणार आहोत. हे बघा आता पाणी टाकलेलं आहे कारण आपल्याला पातळ करायचं आहे ते कालवण, म्हणजे जे भातावरती पण आपल्याला होणार आहे आणि भाकरी पण आपण त्याच्याबरोबर बुडवून खाऊ शकतो. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही खाल्ल्या नसतील ह्या मिरच्या अशा मच्छीतल्या ज्या मी आता अशा टाकतोय, तर त्या मिरच्या अजून जर तुम्ही खाल्ल्या नसेल ना तर नक्की ट्राय करा. मच्छीतल्या मिरच्या खाऊन भाकरीबरोबर एक नंबर लागते ना. आम्ही प्रत्येक टायमिंगला टाकतो मच्छीमध्ये, सुकी मच्छी असली ना तरी पण त्यामध्ये मस्त लागते खायला एकदम मिरची. तिखट खाणारे जास्त जे स्पायसी खातात ना ते लोक तर खातातच मिरची आणि चांगली लागते. आणि हे आहे इकडे कोकम, तर ते कोकम पण आता अर्धी भरणी झाली. आता गावाला गेलेलो ना मग घेऊन येऊ. इकडे चिकूची फिश रेडी झालेली आहे. कोळंबी नाही, मोसंबीची फिश पाहिजे. चल तू काय पण खातो. ही खाणार आहेस? बांगडा खाणार आहेस? अच्छा, आपण फ्राय करू ना बांगडा. आता मस्त कड आलाय आणि त्यानंतर मग बांगडा टाकायचा. कड आल्यानंतरच टाकायचा. हा काय माहितीये, कारण जर नरम असली ना तर आधी टाकायची आणि कडक असेल तर नंतर घालायची. आणि मच्छी जास्त शिजवायला लागत नाही त्यामुळे, कारण आपले हे पहिली उकळी काढावी लागते कारण ते मसाले आपले व्यवस्थित शिजले पाहिजेत, एकजीव झाले पाहिजेत ते मसाले. नंतर फिश टाकल्यानंतर ना त्यामध्ये तर लागतात त्याला. हा मसाला कसला करतेस? बांगडा स्टफिंग करते भरून. बांगडा भरून. बांगडे आम्ही अजून 2 ठेवलेले आहेत, ते स्टफिंग करणार आहेत काहीतरी वेगळं. हे असे त्यामध्ये मसाले भरून खूप छान लागतं आणि तो फ्राय करते ना ते तेलामध्ये. जबरदस्त. आणि त्याचा मसाला हा वेगळा आहे. कोथिंबीर आहे, अद्रक आहे, लसूण आहे, मिरची आहे आणि काय कढीपत्ता ना, आणि खोबरं, ओलं खोबरं. ओलाच मसाला असणार पण थोडं ग्रीन कलर येणार ना, थोडासा भाजायचा त्याला. अच्छा, भाजणार आहे त्यामध्ये. ओके. आणि आपल्या बांगड्याच्या कालवणाला कलर बघा कसला जबरदस्त आला आहे. आणि वरती ह्या पेवत आहेत त्या मिरच्या फोडलेल्या नाही आहेत त्यामुळे ते पूर्ण तिखट नाही होणार. एक नंबर लागतं त्या मच्छीमध्ये शिजलेल्या मिरच्या खायला. हे बघा इकडे मसाल्याची तयारी होते स्टफिंगसाठी. इथे आम्ही बांगडे ठेवलेले आहेत 2. त्याला मस्त कट करून साफ करून घेतलायस ना? हो, साफ करून पूर्ण आतून पण फाडलेलं आहे त्याला ना. मीच फाडले. हे बघा सगळं पूर्ण व्यवस्थित साफ करून घेतलेलं त्याला आणि अशा लाईनी मारल्या आहेत त्याच्यावरती. म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित मसाला भरून खूप छान लागेल. आपण पापलेट पण बनवता येतो स्टफिंगचा, खूप छान लागतो. पण बांगडा पण मस्त लागतो खायला. स्टफिंग केलेला बांगडा काहीतरी आज नवीन रेसिपी आहे. बघूया आता ती कशी करते, ती त्याची कृती कशी आहे ती बघूया. पहिले हे मसाले, हा पहिला मसाला वाटून घेणार आणि त्यानंतर जराशी थोडंसं तेल घालून परतवायचं. अच्छा, परतून घेणार आणि त्यानंतर मग त्या बांगड्यामध्ये भरणार. आणि मग लाल मसाला वगैरे या बांगड्याला बाहेर नाही लावून मग फ्राय करायचं. अच्छा, तो भाजून का घेणार मसाला? कारण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहतं ना, त्यामुळे थोडंसं हलकं भाजायचं. अच्छा, आणि तो माशाच्या आतमध्ये राहणार म्हणून तो मसाला पण थोडा भाजला जाईल त्यामुळे. हे याच्यावरती लिंबू वगैरे पिळून घेतलेलं आहे माशांवरती, बांगड्यांवरती. हे बघा. आणि मसाला पण टाकला, आपले घरगुतीच मसाले आहेत ते टाकलेले. त्यावरती मीठ वगैरे सगळं लावलेलं आहे. थोडा टाईम ते त्यामध्ये राहिले पाहिजेत ना मसाल्यामध्ये, मॅरिनेट झाले पाहिजेत थोडे, म्हणजे व्यवस्थित त्याला मसाले पण लागतील. लागलं वाटतं. लागला काटा. बघा मसाला बघा कसा ग्रीन झाला एकदम. हे बघा हा ह्या माशामध्ये मस्तपैकी भरायचा आहे, स्टफ करायचा आहे. तर तो पहिल्यांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला. आणि हे आता त्यामध्ये थोडं मीठ ॲड करायचं आहे. आपण याच्यामध्ये माशाला पण थोडं लावलेलं आहे मीठ, आणि त्यामध्ये पण थोडं मीठ आणि लिंबू. जेवढा आंबट असेल तेवढं मच्छी खायला मस्त लागते. आंबट असेल. आंबट का टाकतात मच्छीमध्ये? चव येते, चव आणि उबरसपणा असतो तो निघून जातो. मच्छीतला उबरसपणा ना, त्यासाठी जास्त ते आगळ वगैरे यूज करतात.
होतं आमच्याकडे आगळ, पण ते आता पण ते जरा आंबट नाही. कारण आम्ही आणलं ते इकडे घेतलं ह्या साईडला, मुंबईला घेतलं तर ते एवढं काही खास नाही आहे. मसाला भाजून झालेला आहे आणि हे बघा थोडं थंड होण्यासाठी आपण इथे साईडला ठेवलेलं आहे. मसाला थंड झाला ना मग त्यानंतर याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. मसाला थंड झाला आहे आणि आता हा असा बांगड्यांमध्ये भरून घ्यायचा व्यवस्थित असं. आणि हे स्टफ केलेले मासे म्हणजे बांगडा असू दे किंवा पापलेट किंवा कोणताही असू दे मासा, खायला खूप छान लागतो. एक नंबर त्याला मसाला वगैरे लागतो. बाहेरून काय लावणार आहेस? बाहेर का मसाला लावलाय हा मसाला. आणि फ्राय कशामध्ये? रव्यामध्ये ना. अच्छा, रव्यामध्ये फ्राय का करतात? कुरकुरीत आणि तेल उडत नाही. तेल उडतच, एवढं नाही उडत. त्यामध्ये टाकलं कधी कसं जरा नरम राहत ते नाही. बरोबर आहे. बरोबर. आणि रव्यामधले कसे थोडे म्हणजे क्रिस्पी होतात, कुरकुरीत, खायला पण खूप छान लागतं. असं हे बघा पूर्ण स्टफ केलेलं आहे, व्यवस्थित मसाला असा भरलेला आहे त्यामध्ये. एक नंबर दिसतोय. तव्यावर टाक लवकर. हा काय टाकला? कढीपत्ता. कढीपत्ता तेलात टाकलेला आहे आणि हा इकडे बांगडा असं व्यवस्थित त्याला सगळीकडून रवा लावून घ्यायचा आहे. मस्त. आणि असं तेलामध्ये सोडायचं. आणि इकडे स्टफ केलेला बांगडा पण आता रेडी झाला आहे. एक नंबर फ्राय झाला आहे, एकदम कुरकुरीत झालेला आहे. हे बघा जबरदस्त व्यवस्थित शेकलेला आहे आता. हे बघा दोन्ही बांगडे मस्त स्टफिंग झालेले आहेत आणि फ्राय झालेले एक नंबरच दिसत आहे ते बघा. आणि आपल्या प्लेटमध्ये आलेले आहेत बघा, काय भारी वाटत आहेत ना. चला आता भाकरीचा बेत. फायनली एक भाकरी झाली आहे आणि इकडे एक आहे भाकरी. किती भाकऱ्या करणार आहेस? 2 टायमिंगला जेवढं पीठ घेतलं आहे तेवढ्या भाकऱ्या. मस्त. आणि मच्छीसोबत भाकरी नसेल तर काय मजा नाही खायला, आहे की नाही? या मस्त दुपारचं जेवण करायला. आणि इथे आहे स्टफ केलेला बांगडा, तर तो आपण टेस्ट करणार आहोत. त्याला काटा आहे का बघूया. मस्त आहे, एक नंबर चव लागले. चव तर एक नंबर आहे बघा. त्यामध्ये तो ग्रीन मसाला आहे ना त्याची चव आले पूर्ण बांगड्याला, एक नंबर. आणि ही मिरची खूप छान लागते. जर कोणी ट्राय नसेल केली मच्छीमधली मिरची तर एक नंबर लागते, ट्राय करा. हे मसाले मच्छी एक नंबर भारी. त्याबरोबर भाकरी आणि कांदा. या मस्त दुपारचं जेवण करायला, जेवायला या सगळ्यांनी.